गावठी भादोड विपक्ष अश्विनाग ठाकूरपाडा या दोन संघामध्ये अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये अश्विनाग ठाकूरपाडा, जॉली क्लब कामतगार, गावदेवी पिंपळगार, सोनादेवी टेमगार, गावदेवी राजरोली जवानमन सरवली, आई गावदेवी सोनाले, जय भोलेनाथ सरवलेपाडा, गावदेवी भादोड आणि जवानमन भावाले या 10 संघांनी सहभाग नोंदवला होता. 8 संघांचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेले आहे आणि 2 संघांनी अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले. त्यामध्ये आपण पाहतो गावदेवी भादोड या संघाच्या नावे असा एक विक्रम आहे. या संघाने एकमेव संघ आपल्याला पाहायला मिळतोय की या संघाने या चषकावर 2 वेळा नाव कोरलेले आहे आणि यंदा हा संघ या चषकावर नाव कोरतोय. तर हा चषक जिंकण्याचे हॅट्रिक त्यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी भादोड संघाकडे एक नामी संधी चालून आलेली आहे, मात्र त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते अश्विनाग ठाकूरपाडा या संघाचं. पाहूया गावदेवी भादोड संघ विजेतेपदाची हॅट्रिक पूर्ण करतोय का. दरम्यान पहिला चेंडू, यावेळी मात्र पलटी शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून जाईल सीमा बार, हा चौकार. पहिल्या चेंडूवर पलटी शॉटने चौकार वसूल केलेला आहे फलंदाजाने. चौकारीने अकाउंट ओपन होते गावदेवी भादोड संघाचा, चौकारीने अकाउंट ओपन करतोय फलंदाज. तर प्रेक्षकांना विनंती असेल, जे कॅमेऱ्याच्या समोर प्रेक्षक बसलेले आहेत, खास करून गावदेवी भादोड संघाचे पाठीराखे, त्यांना विनंती असेल की आपण तिथून उठायचं आहे. धन्यवाद. पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज ठाकूरपाडा संघाकडून मधुकर, तर सामना करेल फलंदाज कैलास, ज्याने चौकारीने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. पहिल्या षटकामधील दुसरा चेंडू, यावेळी मात्र हलवार गतीचा चेंडू होता, इनफिल्डच्या वरून चेंडूला टोललेला आहे. हा चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझनकडे, जोपर्यंत चेंडू आढळला जाईल डीपला तोपर्यंत फलंदाज. पाहूया किती धाव पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसरी धावी इथे पूर्ण होते. धावसंख्या 3 ने वाढून होते, ते धावांकडे 7 धावा. अंतिम सामना, फायनलचा सामना आपण बघतोय गावदेवी भादोड विपक्ष अश्विनाग ठाकूरपाडा या 2 संघामध्ये. आपण पाहत आहात शरद भोईर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन, आणि अगदी सकाळपासून नक्कीच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक मान्यवरांचं आगमन इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक शुभेच्छाही नक्कीच प्रत्यक्ष भेट देऊन दिल्या गेलेल्या आहेत. मधुकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर थोडं आपण पाहतोय गोलंदाज फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे गोलंदाजाकडून. मधुकर यावेळी मात्र बॅकला जाऊन चेंडूला खेळून काढलेलं आहे. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमा बार, चौकार. दरम्यान आमचे व्यासपीठावर आगमन होते बँक चेअरमॅन गोरखनाथ म्हात्रे साहेबांचं, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेली आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक ज्यांचा आज वाढदिवस आहे शरद भोईर साहेबांकडून त्यांचंही हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच शरद भोईर साहेबांचे साडू आहेत गोरखनाथ म्हात्रे साहेब, आपले हार्दिक स्वागत आहेत. बँकेचे चेअरमॅन आहेत आणि नक्कीच शरद भोईर साहेबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावेळी मात्र मिस्टाम पाटका चेंडू मध्ये शतरक्षक चेंडू खाली, झेल होईल का. येस, झेल, आणि पहिला फलंदाज फेल. संतोष याची गेली संपुष्टात. पहिला हातरा बसतोय गावदेवी भादोड संघाला संतोषच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे, 11 धावा, 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. संतोष यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. कॅच विन द मॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच, टेक द कॅच आणि विन द मॅच, हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि ते अतिशय सुरेख झेल पकडला जात आहे. संतोष याची गेली संपुष्टात येते. नवीन फलंदाज यशवंत जातोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. मात्र ब्रेक थ्रू मिळून दिलेले आपल्या पहिल्या षटकामध्ये मधुकर याने. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर थोडासा मार्ग हटला होता, कारण 3 चेंडूमध्ये
जर बघितलं तर 11 धावा खर्च केले होते या चेंडूवर मात्र सफलता अर्जित करताना. फील्ड मध्ये वारंवार बदल केला जातोय कारण स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय कैलास जो वैयक्तिक 7 दिवसां करून फलंदाजी करतोय ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. स्विच इट अँड स्वीट इट चेंडू निघून जाईल कव्हरच्या वरून सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 17 धावा. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्विच हिटचा फटका आपण पाहतोय. धावसंख्या 17. एक षटकार एक चौकार कैलास याच्या बॅट मधून पाहायला मिळालेलं आहे. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कैलास याने चांगली फलंदाजी केली होती आणि तीच फलंदाजी जणू काही या सामन्यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण चौकार आणि षटकार दोन मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेले आहेत. पुढील चेंडू सामना करेल फलंदाज कैलास. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. 17 धाव धावपलीकडे झाले गेलेले आहेत आणि खतरा नक्कीच असणार आहे कैलास नायक याचा. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाईटचं शर्यत आहे. आव्हान देतं वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल एवढून होती ते आपल्याकडे 18 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय गावदेव भादोड विरुद्ध अश्विनिका ठाकूरवाडा या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक बदलतोय मधुवर. याला मात्र डाऊन द ग्राउंड फटका केला. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 22 धावा. डबल 2. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती गावदेव बहादूर या संघाकडून डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की गावदेव बहादूर संघाने एकमेव असा संघ आपण पाहतोय ज्या संघाने लागोपाठ 2 वेळा चषकावर नाव कोरलेलं आहे आणि त्यांच्याकडे नामी संधी चालून आलेले आहे. जर याही वर्षी ते नक्कीच या चषकावर नाव कोरतात तर विजेतेपदाची हॅट्रिक त्यांच्या नावे पाहायला मिळेल. आता पाहूया त्यांच्यासमोर अश्विन ठाकूरपाडा संघ आहे. अश्विन ठाकूरपाडा संघाला टीम इंडिया सारखी कामगिरी करावी लागेल. ज्याप्रमाणे आपण विश्वचषकाचा जर इतिहास बघितला तर 1975 1979 हे 2 विश्वचषक वेस्ट इंडिज संघाने जिंकले होते आणि तिसरा विश्वचषक वेस्ट इंडिज संघ जिंकेल अशी भाग्य ते वर्तवले गेले होते. मात्र कपिलदेव निखंजने नक्कीच ते भाग्यात खोटं ठरवलं होतं आणि कपिलदेव निखंजने 1983 चा विश्वचषक भारतीय संघाला जिंकून दिला होता आणि आशिया खंडामध्ये पहिला विश्वचषक घेऊन याचा मान नक्कीच कपिलदेव भारतीय संघाने केला होता. त्यावेळी नक्कीच वेस्ट इंडिज संघाची हॅट्रिक हुकवली होती ती टीम इंडियाने. इथे ठाकूरपाडा संघ गावदेव बहादूर संघाची विजेतेपदाची हॅट्रिक हुकवतो काय की मात्र गावदेव बहादूर संघ विजेतेपदाची हॅट्रिक पूर्ण करतोय. गणेश गोलंदाजी मार्गवर. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते. जोपर्यंत मिडुकी रिझन मध्ये चेंडू अडवलं जाईल सिंगलने धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या 1 ने वाढून होते ती धावपलीकडे 23 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गणेश ठाकरे गोलंदाजी मार्गवर. ट्रम्प कार्ड खेळाडू आपण पाहतो ठाकूरपाडा संघाचा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे व्यवस्थित बॅटच्या मधोमध घेता आला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 23 धावा. अंतिम सामना आपण पाहतो गावदेव बहादूर विरुद्ध अश्विन ठाकूरवाडा या दोन संघामध्ये. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डिफेंडिंग चॅम्पियन गावदेव बहादूर तर क्षेत्ररक्षण करताना अश्विन ठाकूरवाडा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बीट होतोय स्ट्रेक्षक थर्ड मॅन रिझन कडे ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने गावदेव बहादूर संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 25 धावा. सिल्वर जुबली धावसंख्या धावफलकावर झाले गेलेली आहे. क्वार्टर सेंचुरी 25.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू गणेश ठाकरे दुसऱ्या षटकात आलतोय तर सामना करेल फलंदाज कैलास नाईक. यावेळी मात्र चेंडूला भिरकून दिलेले आहे. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय. नक्कीच आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा वाचवलेल्या आहेत. मात्र 2 धाव पूर्ण करतात फलंदाज गावदेवी भादोड संघाचा. या 2 धावेने भादोड संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 वर 27. अंतिम सामना आपण पाहतोय. औचित्य या स्पर्धेचा शरद भोईर साहेबांचा वाढदिवस, जे सिनियर 40+ क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमधील अंतिम सामना आपण पाहतोय भादोड विपक्ष ठाकूरपाडा या 2 संघामध्ये. यावेळी स्विचिट चेंडू जाईल सीमा पार एक्स्ट्रा रिझल्ट मधून हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावपलीकडे 31 धाव 31. कैलास नायकाला थांबवणं नक्कीच मुश्किल ठरतंय. ते अष्टनायक ठाकूरपाडा संघाच्या गोलंदाजांना अगदी मुक्त फलंदाजी करताना आपण पाहतोय, कारण त्याच्या बॅट मधून हा 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक षटकारी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गणेश ठाकरे दुसऱ्या षटकात अष्टनायक ठाकूरपाडा संघाकडून मधुकर यांनी पहिल्या षटकात होता. खूप महाग षटक पाहायला मिळत होतं, कारण त्या षटकामध्ये तब्बल 22 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, गतीला ओळखू पारखू शकला नाही आणि आपण पाहतोय खूप मोठा आदरा म्हणता येईल. ज्या विकेटची आवश्यकता होती खरं तर ठाकूरवाडा संघाला, तो विकेट प्राप्त करून दिलेला आहे गणेश ठाकरे याने. सुरेख झेल आणि फलंदाज कैलास नाईक ठरतो इथे फेल. कैलास यांनी 5 धावांपर्यंत आपल्या संघासाठी 25 धावांचं योगदान दिले. धावसंख्या धावपलीकडे 31 आहे आणि 31 धावांमध्ये 25 धावांचा वाटा कैलास नाईक याचा होता. नवीन फलंदाज किलपटीवर रवाना होतोय शैलेश. कैलास आणि संतोष हे दोन्ही सलामीचे फलंदाज बाजून फॅलमध्ये परतलेले आहेत. तर यशवंत आणि शैलेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. मात्र या षटकामध्ये गणेशाने चांगली गोलंदाजी केली. मागील सामन्यामध्ये गणेश याने अष्टनायक ठाकूरपाडा संघाला सामन्यामध्ये वापसी करून दिली होती आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय जेव्हा गरज होती खरं तर ठाकूरपाडा संघाला कमी धावा खर्च करण्याची, तेव्हा मात्र गणेश ठाकरे मदतीला धावून आलेले आणि पुन्हा एकदा आपण संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू का आहोत हे गणेश ठाकरे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेले. मात्र कैलास नाईक याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे. या सामन्यामध्ये त्यांनी 25 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. ते धावपलीकडे 31 धाव. पहिलं षटक महागडं 22 धावांचं हाताळलं होतं मधुकर याने. मात्र गणेश ठाकरे यांनी फक्त 9 धावांचा षटक हाताळताना कैलास नाईक सारखा बहुमूल्य गडी बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. नवीन फलंदाज शैलेश खेळपट्टीवर गेलेला आहे. सामना करेल गोलंदाज संतोषाचा. तिसरं षटक घालण्यासाठी संतोष अष्टनायक ठाकूरपाडा संघाकडून पाहायला मिळतोय. संतोष टू शैलेश. याला मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. चौकाराने स्वागत केलेलं आहे शैलेश आणि संतोषाचा. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपलीकडे 35 धावा 35. संतोष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनावीर फलंदाज शैलेश ज्याने नुकतंच चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळी मात्र मोठा फटका चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक. चेंडू निघून जाईल मिड विकेटवरून सीमा पार. चौकारानंतर षटकार 10 का दम दाखवताना शैलेश. धावसंख्या 6 ने वाढते
आणि धावसंख्या 6 ने मुसंडी मारून होते ती धावफलकावर 41 धावा 41. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय या फलंदाज शैलेश कडून. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोललेला आहे. झेल तिथे मात्र कॅरी करू शकला नाही. कव्हर पॉइंट रिझन मधून जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतील आणि 2 धावेने गावदेव बहादूर संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावफलकावर 43 धावा 43. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण मेगा फायनल पाहतोय गावदेव बहादूर विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज ठाकूरवाडा संघाकडून संतोष. यावेळी मात्र प्ले अँड मिस. सुरेख चेंडू चांगली वापसी करताना या चेंडूवर संतोष. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 43 धावा 43. अंतिम सामना आपण पाहतोय या चषकामध्ये बहादूर विपक्ष ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर तर स्क्वेअरलेगचे पंच भाऊ पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ अतिशय नामांकित पंचांची जोडी नेहमीच आपण पाहतोय. यावेळी मात्र दिशा वरकटलेले स्वे चेंडू पंचांच्यात समांतर धाव मिळेल वाट रूपाने अव्वांतर आणि अव्वांतर धावेने गावदेव बहादूर संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 44 धावा 44. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संतोष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज शैलेश. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररेषापासून दूर जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवला जाईल तोपर्यंत वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा आणि 2 धावेने बहादूर संघाची धावसंख्या वाढून होते ते धावफलकावर 46 धाव 46. चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. अंतिम सामना आपण पाहतोय डिफेंडिंग चॅम्पियन गावदेव बहादूर विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. संतोष सामोरे जाईल फलंदाज शैलेश. हलवर चेंडू हाताळलेला हो 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 कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. स्वतःला झोकून दिलं होतं. नक्कीच अगदी महेंद्रसिंग धोनीचा अंदाज होता आणि अशा प्रकारे झेल खूप आवश्यक होता. अतिशय सुरेख झेल आणि फलंदाज इथे होतोय फेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे संघ नायकाने झेल पकडलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. याचा संपूर्णपणे क्रेडिट पोटीला संघटनेनंच जातोय. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. सुरेख फटका मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू निघून जाईल 1 बॉल सीमापार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 50 धावा अर्धशतकी पूर्ण होते. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय गावदेव बहादूर संघाच्या पाठीराख्यांकडून कारण 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत गावदेव बहादूर या संघाने. संघनायक थोडासा निराश आपण पाहतोय. संदेश ठाकरे काहीतरी संदेश देताना स्वतः मात्र त्या क्षेत्रामध्ये आता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. संदेश ठाकरे यांचा नेहमीच चांगला संदेश आपल्या संघासाठी असतोय. कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे कारण अंतिम सामना आहे. शेवटचे षटक संजय घेऊन आलेले आहे आणि संजयच्या पहिल्या चेंडूवर चौकार पेश केलेला आहे फलंदाजाने. यशवंत याने चौकाराने नक्कीच सुरुवात केलेली आहे. संजय यायला मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक धाव पूर्ण दुसरी धाव प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव तिथे पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण केली जाईल की नाही हे पाहायचं आहे आणि तिसरी धाव तिथे पूर्ण केली जाते. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि चौथी धाव पूर्ण. अतिशय खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे अष्टनायक ठाकूर संघाकडून. यापेक्षा खराब क्रिकेट काय असू शकेल. तब्बल जर बघितलं या सामन्यामध्ये स्पष्ट ते दाखवून देत आहेत कारण या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचा दबदबा राहिलेला आहे.
धावसंख्या 56, शेवटचे षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. स्वतः संघनायक चेंडू फील करतायत संदेश ठाकरे. तोपर्यंत फलंदाज फक्त एक धाव पूर्ण करतायत. एका धावने 57 धावा गावदेवी बहादूर संघाच्या पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. बँक ऑफ फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय पोर्टल बस मधील गावदेवी बहादूर विपक्ष अश्विन ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. यंदाच्या अंगामध्ये गावदेवी बहादूर संघाचा खूपच दबदबा राहिलेला आहे. या संघाने 40+ क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळी सुरेख चेंडू. एकंदरीत सुनील पवार सर म्हटलं जाईल की बहादूर संघ यंदाच्या अंगामध्ये भाव खाऊन गेलेला आहे, ज्यामुळे मग बहादूर संघाने कामगिरी केलेली आहे. नंबर 1 वर हा संघ रँक करत होता यंदाच्या अंगामध्ये विचार केला तर. यावेळी मात्र मिड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढून होती ती धावफलकावर 58 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. संजय शेवटचे षटक हाताळतोय. यावेळी मात्र उंचावरून फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक चेंडू निघून जाईल मेडविकाची ओढून सीमापार षटकार. तर अशा प्रकारे धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावफलकावर 64 आणि 65 धावांचं एक भलं मोठं लक्ष असणार आहे अश्विन ठाकूरपाडा संघासमोर या स्पर्धेवर नाव कोरण्यासाठी, या चषकावर नाव कोरण्यासाठी. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी बहादूर नाणेफेक हारल्यानंतर कुठलाही परिणाम या संघावर पाहायला मिळाला नाही आणि आपल्या नैसर्गिक खेळ खेळताना या संघाने आपल्या धावा जगल्या त्या 64 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 65 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे त्या अश्विन ठाकूरपाडा या संघासमोर. पुन्हा आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण पाहू शकता. प्रदीप जोशी साहेब, त्यांच्या समेत विनोदजी ठाकरे साहेब, त्यानंतर रवी भांबरे साहेब, गोरख म्हात्रे साहेब जे बँक चेअरमॅन आहेत, त्यानंतर जोशी साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचंही नक्कीच जे विद्यमान सचिव आहेत पोर्टुगीज क्रिकेट संघटनेचे, या सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. रवी वर्मा आपले हार्दिक स्वागत आहे. लाईव्ह इंडिया न्यूजचे सूरज वर्मा आणि रवी वर्मा या दोघांचं हार्दिक स्वागत आहे.
अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ समालोचक धुमाल सर. तर अंतिम सामना आपण पाहतोय आज 13 जून जर म्हटलं निश्चित भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे सर्वांचे लाडके शरददादा भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्याच निमित्तानं पाहतोय की आपण एक दिवशी स्पर्धा पाहतोय 40+ संघटनेच्या माध्यमातून. तर अंतिम सामना 2 दिग्गज संघामध्ये पाहतोय आपण. यावर्षी 40+ मध्ये नंबर 1 वर रँक करणारा संघ गावदेवी भादवड आणि विपक्ष जर पाहिला आपण तर अष्टविनायक ठाकूरपाडा असे फाईट रंगताना पाहतोय. निर्धारित 4 षटकामध्ये 65 धावाचं खूप मोठं डोंगर उभं केलंय भादवड संघाने. पहिला चेंडू सफल झाला होता. फलंदाज जय हिंद हुक करण्याचा प्रयत्न. एगिरी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. पाहिच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र खातं उघडलं गेलं अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं या एका धावेनी. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं शरददादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे खूप जास्त संख्येने पाहतोय आपण. गावदेवी भादवड आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे पाठीराखे. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण संतोष एक चांगला ऑलराऊंडर भादवड संघाचा राऊंड द विकेट. जेव्हा मात्र फुलटॉस हा चेंडू होता. टर्न केल्या चेंडूला मेडिकेट आणि लॉंगवॉन मध्ये एक धाव पूर्ण दुसरी धावेची मागणी करताना अतिशय चांगला तालमेल आणि या 2 धावा सहज कंप्लीट. तुम्हाला जर पाहिला पण तो मात्र डबल आणि एकी धावेने काही साध्य होणार नाही. तुम्हाला पॉवरप्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग इथं मात्र करावी लागेल कारण की खूप मोठं टार्गेट इथं उभं केलेलं आहे भादवड संघाने. अतिशय जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण आणि तब्बल एक्स्ट्रा धावा अतिरिक्त आणि त्याच बळावर पाहतोय की आपण खूप मोठं टार्गेट उभं केलंय. गोलंदाज सज्ज होताना परत संतोष हायवे एंड टोकाकडनं. यावेळेस मात्र लाईन कुठे चेक करताना पंच पाहतोय. सुवेर चेंडूची हाताळणी वाईटचा इशारा येतोय. समीर दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट झालाय आणि या बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक जादूगर कैलास. जास्त कट करायचं होतं पण बीट झालंय. अप्रतिम षटक आतापर्यंत पाहतोय आपण आणि गावदेवी भादवड संघ खूप मजबूत आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये लय भारी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्या पाठीराख्याचं खास मी कौतुक करेन भादवड संघाचं. मग त्याची 4 वेळेस विजेतेपद पटकावलं आणि पाठीराखे जर म्हटलं रवी तरे सर नो डाऊट. मला ड्राईव्ह केल्या चेंडूला पाहतोय आपण. मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण गणेश पाटील यांच्याकडून पाहतोय आपण. रोखू शकला नाही एक सिंगल आणि तोपर्यंत मात्र धावसंख्येत भर पडते. एका धावेने 5. 60 धावेची आवश्यकता अजून आहे. खूप मोठं टार्गेट आहे. मग वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक असो रितेशदादा पाटील असो मंगेश नो डाऊट गावदेवी भादवड 40+ जिथे तिथे आम्ही हजर. सज्ज होताना गोलंदाज संतोष. याच मात्र हा फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड मिड ऑफ आणि मिड ऑन मधून अतिशय वेगात चेंडू. शैलेश यांचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्यापूर्वी 2 धावा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागेल आणि अंतिम चेंडूवर असं वाटतंय की धावबाद होतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र धावसंख्या 7. व्यासपीठावर पाहू शकता आपण सर्व मान्यवर दादांना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने. त्यामध्ये पाहतोय आपण राजुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि गावदेवी राजुली संघाचे अतिशय महान खेळाडू
रविदादा भांबरे त्यांच्या समेत पाहतोय आपण विद्यमान सचिव 40+ संघटनेचे प्रदीपदादा जोशी साहेब, सन्माननीय गोरखनाथ म्हात्रे साहेब त्याच्या समेत पाहतोय आपण विनोददादा ठाकरे साहेब यांना, ऍडव्होकेट सुद्धा आहेत सन्माननीय गोरखनाथ म्हात्रे साहेब, बँक चेअरमॅन सुद्धा आहेत, आणि आमचे ज्यांचे वाढदिवस आहेत खास शरददादा यांचे साडू सुद्धा आहेत आणि शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून पाहतो आपण की मान्यवर खूप जास्त संख्येने सज्ज होताना गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळेस मात्र हा पहिला चेंडू पाहतोय आपण फुल टॉस होता, सोडून दिलं, संधी गमावली तर मात्र संतोष यांनी. शैलेश यांचा एका चांगला चेंडू होता पहिला चेंडू, आणि हॅट्रिक इथं मात्र साजरा करेल काय भादोडा संघ. चांगला चेंडू होता परत, पण टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू होता. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 8. लागोपाठ दोन्ही वेळेस या ट्रॉफीवर नाव कोरलंय गावदी भादोडा संघाने, आणि हॅट्रिक पूर्ण करेल काय. धुमाळसर पाहतो स्थितीत अशी वाटते की विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय, कारण की खूप मोठं टार्गेट उभं केलं होतं. यावेळेस मात्र आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न होता, परत एक अचूक टप्प्याचा चेंडू. आता मात्र संघर्ष करताना अष्टविनायक ठाकूरपाडा संघ, कारण की समोर खूप भल्ल मोठं आव्हान आहे, आणि पहिल्या षटकामध्ये संतोषांची अप्रतिम गोलंदाजी, त्यानंतर मात्र शैलेश सुद्धा एक जरी चेंडू अतिरिक्त टाकला असेल पण अप्रतिम बॉलिंग करतोय, 2 निर्धाव चेंडू, आणि 4 षटक किंवा 10 षटक 20 षटकामध्ये प्रत्येक निर्धाव चेंडूला खूप मोठी किंमत असते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परत बीट झालंय. आता मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. गणेश ठाकरे याला मात्र क्रमांक 3 वर का गेला नाही हा प्रश्न पडला असेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या पाठीराख्याच्या मनामध्ये, कारण की चांगली बॅटिंग करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. यावेळेस पात्र हा चांगला फटका आहे, स्विंग केलाय, हवाई फायर धमाका, आणि ठोकलाय षटकार. आणि उत्तर स्वतः संतोष देताना की का पाठवलंय मला क्रमांक 3 वर. आता मात्र धावसंख्या धरपडते, धावसंख्या 14, कारण की तब्बल 4थ्या चेंडूवर षटकारांनी मात्र खातं उघडलं गेलं संतोष ठाकरे यांच्या माध्यमातून. 65 धावाचं टार्गेट आहे, आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या संतोषांनी, आणि शैलेश मात्र आतापर्यंत 7 धावा खर्च करून त्यामध्ये एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. अतिशय फटकेबाजी करावी लागेल इथे मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. जर हा करंडक जिंकायचा असेल तर पाहतोय आपण अजून मात्र खूप दूर आहे विजयापासून, कारण की 14 चेंडू मध्ये तब्बल 51. शैलेश सज्ज होताना परत दुसऱ्या षटकातला हा 5वा चेंडू असेल. हवेचा वेग हा एक मनात संकल्पना आली असेल डावकर आपल्याला पाठवण्यासाठी. यावेळेस मात्र गती परिवर्तन, धीम्या गतीचा 5वा चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अजून बीट झालाय, आणि आतापर्यंत मी तर म्हणेन की चांगली बॉलिंग. 4 निर्धाव चेंडू, 1 वाईट 1 षटकार, म्हणजे अप्रतिम कामगिरी करताना शैलेश. विकेट जरी प्राप्त केलं नसेल धुमाळ सर, पण तुम्हाला धावा रोखणं गरजेचं असते. त्याच प्रकारे पाहतोय की आपण शैलेश यांनी चांगली बॅटिंग सुद्धा केली होती, 15 धावाचं योगदान दिलं होतं. यावेळेस पात्र फक्त आणि फक्त 1 सिंगल. याचबरोबर षटकाची समाप्ती, दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 15 आहे. अजून सामना जिंकण्यासाठी बरोबर इथून मात्र 12 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण कराव्या लागेल, म्हणजे युवराज सिंगचा रेकॉर्ड इथं मात्र तोडावा लागेल. हळूहळू पाहतोय आपण अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची पाठीराखे. रजा घेताना विकी, प्रणय युवा स्टार आहे ठाकूरपाडा संघाचा. तर 12 चेंडू मध्ये 50, आणि जादूगर समोर आहे. म्हणजे यावर्षीचा हंगाम ज्या संघाने गाजवलाय नंबर 1 वर रँक आहे, आणि त्या संघातला ट्रम्प कार्ड गोलंदाज कैलास जादूगर यांची आता चेंडू आहे.
हे तुम्हाला इथून कमीत कमी 8 षटकार तरी मारावे लागेल. सज्ज होताना कैलास जादूगर. पहिला चेंडू वाईड ऑर्कट चेंडू होता. बॅटला आपल्याकडेला चेंडू लागून मात्र पाहतोय की शॉट पहिले सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत मात्र फक्त संधी होती. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय. एक धावीने इथून मात्र काही साध्य होणार नाहीये, कारण की पराभव अटल दिसतोय. इथे मात्र अष्टविनायक ठाकूरपडा संघाचं ज्या प्रकारे नाणेफेक जिंकली होती, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता आणि या बादवड संघाची बॅटिंग लाईन खूप मजबूत. आघाडीची 4 फलंदाज यांनी एक मोठे विक्रम प्रस्थापित केले. सर्वच फलंदाजांनी खूप छान कामगिरी केली होती. सज्ज होताना परत सफल झालंय. उकडण्याचा प्रयत्न होता. एकली चेंडू कुठं ब्रश झालाय हे पाहावं लागेल. शॉर्ट पॉइंट कडे चेंडू अतिशय वेगात जाताना लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल. आता मात्र निश्चित इथून विजय संपादन करणं अवघड काम आहे ठाकूरपडा संघासाठी, कारण की 10 चेंडू मध्ये 48 धावा. सज्ज होताना यावेळेस पात्र टर्न केले. चेंडूला पाहतोय फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. फर्स्ट आणि सेकंड. सुंदर ट्रॉफी पाहतोय आपण. आणि फलंदाज बाद होते. जय हिंद. आणि जेव्हा फायनल समाप्त होईल त्या टाइमला मात्र एक मेगा सत्कार होणार आहे. पाहतोय आपण जयभुरीनाथ 40+ संघाचे खेळाडू दिनेश तरे दादांनी आता मला माहिती दिली की निश्चित सराव करण्यासाठी हा खेळाडू निश्चित वेळेचं परिपक्व ज्ञान ठेवून समोर ग्राउंडवर हजर होतोय आणि सराव तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये करावाच लागतोय. निश्चित संघ जेव्हा जेव्हा कुठे जातो खेळायला तेव्हा मात्र त्याच्या समेत असतोय हा खेळाडू. तर सज्ज होताना गोलंदाज कैलास. 9 चेंडू 47. खूप मोठं लक्ष आहे आणि गणेश ठाकरे कडे क्षमता आहे, पण ती क्षमता सिद्ध करावी लागेल, कारण की दोन्ही खूप मोठे नाव आहेत. एक कैलास आहे तर दुसरा गणेश आहे. एक फिरकीचा बेताज बादशाह. गोलंदाज सज्ज होताना परत कैलास जादूगर. राईट अमोर द विकेट. यावेळेस पात्र हा फटका अतिशय सुरेख आहे, पण क्षेत्ररक्षक गणेश यांच्याकडून चुकी आणि चेंडू मात्र लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. दरम्यान माजी सरपंच आणि उद्योगपती आदरणीय रतनदादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. सुरेख फटका होता पहिला, पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग बाउंड्रीवर गणेश पाटील यांच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र लॉंग बाउंड्रीच्या बाहेर गेला होता. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू मध्ये 43 धावेची आवश्यकता आहे. कैलास सज्ज होताना राईट अमोर द विकेट. यावेळेस पात्र टप्पा पहिला थोडासा किंचित बाहेर मिळणारा चेंडू होता. बीट झालंय. कैलास सज्ज होताना परत गणेश. सुरुवात अप्रतिम, चौकांनी खातं उघडलं होतं. गती परिवर्तन अप्रतिम चेंडू होता. वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करणारा अतिशय चांगला एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावांचं टार्गेट स्वीकारताना इथं मात्र बॅकफुटला पाहतोय आपण अष्टविनायक ठाकूरपडा संघ आणि परत लागोपाठ तिसऱ्या वेळेस विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण गावदी बादोडा संघ. हॅट्रिक थोडंफार निश्चित आहे, कारण की 6 चेंडू 43 असे कुठलेही फटके नाही की 6 चेंडूवर 6 षटकार जरी ठोकल्या गेले तरी विजय संपादन करू शकणार नाही. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी इथं मात्र पाहतोय आपण सज्ज होताना. दीपक घेतोय.
सज्ज होताना दीपक अंतिम षटक राऊंड द विकेट. सुरेख फटका पिकअप फटका पाहतोय आपण. स्कोर लेगच्या वरतून आलाय षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार संतोष यांच्या बॅटमधून आणि या दुसरा षटकार या इनिंगचा आणि स्वतःचा सुद्धा दुसरा षटकार आलाय संतोषच्या बॅटमधून. धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकून ती 25 28 जावा. आता मात्र 5 चेंडूमध्ये 37. गोलंदाज सज्ज होतोय दीपक. चांगला चेंडू होता. काय सुरेख कमबॅक केले तर मात्र ब्लॉक मध्ये चेंडू ऑफसाईड कडे गेलाय. तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्या 29. 4 चेंडू मध्ये आता मात्र सामना जिंकण्यासाठी 36 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होताना राईट मारतो विकेट. समोर गणेश ठाकरे. यावेळेस पाहता परत एक चांगला चेंडू होता. ऑनसाईड कडे धमाका करायचा होता पण चेंडूवर नजर नव्हती आणि निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. किती धावाचं अंतर कमी करेल इथून मात्र पराभवाचं गणेश ठाकरे पाहायचंय. असं वाटलं होतं धुमाल की फायनल एक फाईट पाहायला मिळेल पण एकतर्फी सामना पाहतोय आपण. याच पाहता चांगला चेंडू डाऊन द ग्राउंडचा फटका पाहतोय आपण गोलच्या डोक्यावरतून. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना जाता मात्र 30 2:35 चा खेळ बाकी आहे आणि पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण गावदी बादोड संघाचं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. गती परिवर्तन 5वा चेंडू होता. तर भादोड संघाने जर सामना जिंकला तर संतोष तरे यांचे चिरंजीव राज तरे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि याच बरोबर सामना जिंकलाय आणि या ट्रॉफीवर नाव कोरलंय तो म्हणजे गावदी भादोड संघ आणि हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. लागोपाठ तिसऱ्या वेळेस दबदबा कायम ठेवताना पाहतोय आपण. गावदी भादोड संघाचं वर्चस्व पाहतोय आपण.